नमस्कार. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वराज्याच्या चौथ्या राजधानीत म्हणजेच सातारमधून मी निवेदिका दीपाली महेश बाबर पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे सहर्ष स्वागत करते या गरुड झेप संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या महाउद्योजक या स्पर्धेमध्ये. थोडक्यात मी माझा परिचय करून देते. कॉलेजच्या दिवसामध्ये इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या विषयामध्ये पदवी घेऊन मी माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्येही मला 2 वर्षाचा अनुभव आहे. त्यानंतर माझं लग्न झालं आणि माझे मिस्टर सुद्धा गेली 15 वर्ष झालं देशसेवेमध्ये म्हणजेच इंडियन आर्मी या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. सोनी मराठी या वाहिनीवरती महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असणारी मालिका म्हणजे कोण होणार करोडपती या मालिकेमध्ये मी सहभागी सुद्धा झाले आणि हॉट सीटवर सुद्धा बसून आले. आणि त्यानंतर जेव्हा मी घर सांभाळत होते, माझा मुलगा लहान होता, तेव्हा कुठे ना कुठेतरी मनामध्ये एक खंत वाटत होती की एवढं शिक्षण झालेलं आहे, एवढी माझ्याकडे कला आहे, ती कुठेतरी वाया जातील. पण ते मला वाया घालवायचं नव्हतं. म्हणूनच 1.5 वर्षापूर्वी मी सूत्रसंचालिका म्हणून माझ्या करिअरला सुरुवात केली. 1.5 वर्षापूर्वी मी या व्यवसायामध्ये पदार्पण केलं तेव्हा दीपम इव्हेंट नावाने मी या व्यवसायाची सुरुवात केली. आणि आज लग्न संगीत, डोहा जेवण, बारसं, सुपारी साखरपान, वाढदिवस अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मी सूत्रसंचालनाचं काम करत असते. आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे की अतिशय खूप चांगला प्रतिसाद आम्हाला वाई तालुक्यामधून मिळाला. कारण महिलांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये कमी असल्यामुळं. आणि यातलीच महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे जवळपास या 1.5 वर्षामध्ये मी जवळपास 40 ते 45 इव्हेंट केले. आणि मला खूप आश्चर्यजनक तेव्हा वाटलं जेव्हा मला प्रतिसाद मिळाला नवरात्री उत्सवादरम्यान. नवरात्रीचे 9च्या 9 दिवस माझे बुक होते. आज आमच्या वाई तालुक्यामध्ये खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असणारी दीपाली वहिनी म्हणजे मीच तुमची सर्वांची आवडती निवेदिका दीपाली महेश बाबर. आणि आज या गरुड झेप संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या महाउद्योजक या स्पर्धेमार्फत मला एक वेगळं व्यासपीठ मिळतंय. त्यासाठी मी आयोजकांचे, नियोजकांचे आणि सर्व महिला भगिनींचे तसेच प्रत्येक सहभाग्याचे मनापासून हार्दिक स्वागत करते की हा प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी खूप लोक प्रयत्न करत असतात आणि तो प्रयत्न संस्थेमार्फत केला जातोय आणि हे व्यासपीठ उभं करून दिलं जातंय. धन्यवाद.